₹5 किमतीला मिळणारा हा मॅगी मसाला तुमच्या घरी सुद्धा विकत आणला जातच असेल, हो ना? पण हा मॅगी मसाला अगदी स्वस्त किमतीमध्ये तुम्ही घरच्या घरी भरपूर प्रमाणात बनवून साठवून ठेवू शकता. एकदा जर बनवला ना तर वर्षभर टेन्शन नाही. आणि हा मॅगी मसाला दिसायला आणि चवीला हुबेहूब मॅगी मसाल्यासारखाच लागतो. एवढंच नाही, घरच्या घरी तुम्ही गव्हाच्या पिठापासून नूडल्स सुद्धा तयार करू शकता. त्यामुळे आता तुम्ही मुलांना हेल्दी नूडल्स खायला घालू शकता. मैद्याचे नूडल्स आणि विकतचा मॅगी मसाला आणण्याची गरज नाही. चला बघूया रेसिपी कशी बनवायची ते. तर सर्वात आधी आपण मॅगी मसाला बनवूया. यासाठी मी एका पॅनमध्ये 2 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 1 मोठी वेलची, 3 हिरवी वेलची, 4 लवंग घेतलेले आहे, 2 तेजपान घ्यायचे, 40 काळी मिरी घ्यायची, 1 चमचा जिरे, 1 चमचा सौंफ, अर्धा चमचा मेथी दाणा. हे सर्व 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं. दालचिनी अशी तोडून घ्यायची म्हणजे वाटत असताना त्रास होणार नाही. आता तुम्ही इथे धने जे आहेत ना अख्खे घालू शकता. जसं सुरुवातीला मी सर्व खडे मसाले घातले त्याचवेळी तुम्ही धने घालू शकता, पण मी इथे अर्धा कप धन्याचं पावडर वापरते आहे. धने पावडर यासाठी मी वापरते आहे कारण धने वाटत असताना लवकर वाटल्या जात नाही आणि फाईन पावडर तयार होत नाही आणि रंगसुद्धा पावडर घातल्यामुळे मसाल्याचा छान येतो. तुम्हाला अख्खे धने घालायचे असेल तर अर्धा कप तुम्ही धने घालू शकता. मी इथे धन्याचं पावडर वापरते आहे. आता हे 2 ते 3 मिनिटांसाठी छान भाजून घ्यायचं. गार झाल्यानंतरच मिक्सरला घालायचं. पूर्णपणे गार केल्यानंतर मिक्सरला व्यवस्थित बारीक होईपर्यंत वाटायचं आहे. त्यासाठी लहान मिक्सरचा जार वापरायचा कारण यामध्ये पावडर जी आहे ना अगदी बारीक वाटल्या जाते. आणि लक्षात ठेवायचं गार केल्यानंतर वाटायचं कारण हा आपल्याला वर्षभर साठवण्यासाठी बनवायचा आहे. आता बाकी उरलेले मसाले घालूया. 1 टेबलस्पून कमी तिखट असलेलं रंगाचं लाल तिखट, 1 टेबलस्पून हळद, 1.5 टेबलस्पून लसूणची पावडर, 1 चमचा सुंठ पावडर, 1.5 टेबलस्पून कांद्याचं पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा साखर, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1.5 टेबलस्पून गव्हाचं पीठ, सोबतच 10 ते 15 भाजलेले सोललेले शेंगदाणे आणि 1 टेबलस्पून अजिनोमोटो घालायचा. आता मिक्सरला छान हे बारीक असं वाटून घ्यायचं. आपला मॅगी मसाला इथे तयार झालेला आहे. मॅगी मसाल्यामध्ये पार्सले सुद्धा घातलं जातं, पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता मॅगी बनवायची असेल तर हे ₹5चा मॅगी मसाला सॅचेट विकत आणण्याची गरज नाही. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कमी किमतीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये हा मसाला बनवून तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता. या मसाल्याची आणि विकत आणलेल्या मॅगी मसाल्याची चव जर तुम्ही चाखून बघाल ना तर हुबेहूब सारखीच आहे. मसाला साठवण्यासाठी एखादं काचेचं स्वच्छ धुतलेलं आणि नीट कोरडं केलेलं जार वापरायचं. यामध्ये मसाला भरून ठेवायचा, पूर्णपणे गार केल्यानंतर भरायचा आणि झाकण घट्ट बंद करून वर्षभरासाठी साठवून ठेवायचा. फक्त मॅगी बनवण्यासाठीच नाही, कुठल्याही सुक्या आणि रस्सा भाजीसाठी हा मसाला तुम्ही वापरून बघा, भाजीला फार छान चव येते. आता नूडल्स तयार करूया. तर मी इथे हेल्दी नूडल्स तयार करते आहे. त्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडं पाणी घालून याचा मध्यम घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा. नीट मळून घ्यायचा. 2 ते 3 मिनिट छान याला मळून घ्यायचं. खूप जास्त घट्टही नको किंवा खूप जास्त सैलसर असा गोळा मळायचा नाही. किंवा पोळ्या बनवण्यासाठी जे कणिक तुम्ही बनवून ठेवलेली असेल ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता एका मोठ्या पसरट कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी थोडं जास्त प्रमाणात ठेवायचं. पाण्याला खदखदून उकळी आल्यानंतरच आपल्याला नूडल्स पाण्यामध्ये घालायची आहे. किचन प्रेसला आतमधून थोडं तेल लावून घ्यायचं आणि जे कणिक आपण मळून ठेवलेली होती, हाताला लागलेलं जे तेल आहे त्याने परत एकदा कणिक मळून घ्यायची. अजून एक सेटअप इकडे करायचं आहे. खाली एखाद्या पातेल्यावर अशी चाळणी ठेवायची कारण नूडल्स शिजवून झाल्यानंतर आपण चाळणीवर घालूया पाणी निथळण्यासाठी. पाण्याला उकळी यायला लागली की 1 चमचा तेल घालायचं. जी कणिक मळून ठेवलेली होती ती किचन प्रेसमध्ये घालायची आणि याचे आता नूडल्स आपण कढईमध्ये घालूया. गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे. लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर ठेवायचा नाही. पाणी छान खदखदून उकळी यायला हवी जेव्हा आपण नूडल्स पाण्यामध्ये घालू. अशा पद्धतीने पाण्यामध्ये आपल्याला नूडल्स घालायचे आहे आणि फक्त 5 ते 7 मिनिटांसाठी हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे. गॅस लो किंवा मीडियम फ्लेमवर ठेवायचा नाही, नाहीतर हे पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून जातील किंवा खूप जास्त चिकट होऊन जातात, सुळसुळीत किंवा मोकळे होणार नाही. 5 मिनिट हाय फ्लेमवर शिजवून झाल्यानंतर आपल्याला चाळणीवर काढून घ्यायचे आहे. हे नूडल्स चवीला मैद्याच्या नूडल्सपेक्षाही जास्त चविष्ट लागतात. बनवल्यानंतर एकदा तुम्ही नक्की चाखून बघाल. तुम्हाला खरंच चव अशी वाटेल की जसं आपण विकतचे मॅगी नूडल्सच खातो आहे.
वरून लगेच गार पाणी घालायचं, म्हणजे याची जी फर्दर कुकिंग प्रोसेस आहे ती लगेच थांबते आणि हे ओव्हर कुक होत नाही किंवा जास्त चिकट होणार नाही. तुम्ही फ्रीजचं गार पाणी घालू शकता किंवा माठातलं नॉर्मल टेम्परेचरला असलेलं पाणी घातलं तरीही चालेल. आता नूडल्स बनवण्यासाठी मी पॅनमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. इथे मी सुपी नूडल्स बनवते आहे, त्यामुळे थोडं पाणी जास्त घातलेलं आहे. पण जर तुम्हाला कोरडे नूडल्स बनवायचे असेल तर पाणी कमी घातलं तरीही चालेल. यामध्ये जवळपास 1 टेबलस्पून घरगुती तयार केलेला मॅगी मसाला घालायचा, नीट मिसळून घ्यायचं. गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आणि 1 ते 2 उकळी येईपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आणि नंतर यामध्ये तयार केलेले घरगुती गव्हाच्या पिठाचे नूडल्स घालायचे. हे नूडल्स चवीला हुबेहूब मॅगीसारखेच लागतात. तुम्ही एकदा घरी या पद्धतीने बनवून बघा. खरंच तुम्हाला विश्वास बसणार नाही, हे नूडल्स आपण घरी तयार केलेले आहे. मार्केटमधून जे नूडल्स आपण विकत आणतो ते प्युअरली मैद्यापासून बनवलेले असतात, जे मुलांसाठी अजिबात हेल्दी नाही. आणि जो मॅगी मसाला असतो त्यामध्ये मसाला व्यतिरिक्त बरंच काही घातलेलं असतं, जे आपल्याला माहितीसुद्धा नसतं आणि जे आपल्या हेल्थसाठी अजिबात चांगलं नसतं आणि मुलांना देणे तर अजिबातच नाही. पण नूडल्सच नाही तर मॅगी मसालासुद्धा घरच्या साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने भरपूर प्रमाणामध्ये बनवून तुम्ही तयार करू शकता. आता मुले जेव्हा केव्हा मॅगी खाण्याचा हट्ट करतील तेव्हा मार्केटची मॅगी खाऊ घालण्यापेक्षा घरची तयार केलेली ही हेल्दी मॅगी तुम्ही मुलांना खायला घालू शकता. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरोघरी अन्नपूर्णा या पेजला फॉलो करायला विसरू नका. लवकरच भेट होईल. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार. धन्यवाद.